चला मंडळी, आज आपण एक पुन्हा नवीन गोष्ट ऐकूया. गोष्टीचं नाव आहे लढणारा हत्ती. एका ठिकाणी एका राज्यामध्ये एक रण लढणारा हत्ती होता. तो नेहमी रणांगणात लढायला जात असे. आता त्याला लढायची इतकी सवय झालेली होती की लढाईचे वाद्य वाजायला लागले की तो एकदम सज्ज होत असे आणि लढायला निघत असे. आता काही दिवसांनी त्याने खूप युद्ध जिंकले, खूप लढाया जिंकला तो. परंतु काही दिवसांनी वयोमानानुसार तोही म्हातारा झाला आणि एक दिवस असाच फिरत फिरत जात असताना एका चिखलामध्ये अडकला. आता चिखलात अडकल्यानंतर वयस्क असल्यामुळे त्याला बाहेर निघता येत नव्हतं आणि बाहेर निघता येत नसल्यामुळे तो त्या चिखलामध्ये रुतून बसला. आता राजाचा अतिशय लाडका हत्ती, रणांगणात लढणारा हत्ती, आणि हा जर असाच चिखलात रुतून वारला तर राजाला अतिशय दुःख होणार होतं. आणि म्हणून राजाने आपल्या सर्व सैनिकांना आज्ञा केली की जा, त्याला कोणत्याही परिस्थितीमधून तुम्ही बाहेर काढा. आता कर्मचाऱ्यांनी खूप शर्थ केली, परंतु हत्ती काही चिखलातून बाहेर निघत नव्हता. राजाला खूप दुःख झालं की माझा एवढा लाडका हत्ती आणि चिखलामध्ये रुतून बसलाय, निघायचं नावच घेत नाही. मग त्याचे जे गुरु होते त्यांच्याशी तो भेटायला गेला आणि म्हणाला, गुरुवर, माझा हत्ती चिखलामध्ये रुतून पडला आहे आणि तो बाहेर निघायचं नावच घेत नाही, आता मी काय करावं? गुरुजींनी विचारलं की का रे बा, तो हत्ती काय करत होता? तर म्हणे तो नेहमी युद्ध पणाला लावत होता आणि नेहमी रणांगणात युद्ध करत होता आणि तो खरंच माझा खूप प्रिय हत्ती होता. अनेक युद्धांमध्ये त्याने मला खूप साथ दिलेली आहे. मग ही गोष्ट ऐकून गुरुने सांगितलं, अरे मग तर सोपं आहे म्हणे, त्याला काढणं काहीच कठीण नाही. म्हणे कसं काय गुरुवर, कसं काढावं त्याला? आता म्हणे एक सोपी गोष्ट आहे. तुम्ही म्हणे जसं युद्धाची सज्जता करतात तशी सज्जता त्याच्या आजूबाजूला करा. लागलीच राजाज्ञा झाली. रणतुताऱ्या वाजायला लागल्या, सैनिक एका रांगेत कवायती करायला लागले आणि ढोल आणि ते नगारे जे युद्धावेळी वाजवल्या जात होते वाजवायला सुरुवात झाली. हे ऐकता बरोबर त्या हत्तीला एकदम स्फुरण चढून आलं आणि तो चिखलातून निघायचा प्रयत्न करू लागला आणि त्याला इतर लोकांनी सुद्धा मदत केली आणि तो त्वेषाने लगेच चिखलाच्या बाहेर आला. चिखलाच्या बाहेर आल्याबरोबर राजाला आश्चर्य वाटलं की अरे, हा जो हत्ती 8 दिवस झाले आपण प्रयत्न करतोय पण निघत नव्हता आणि आता कसा काय चिखलाच्या बाहेर आला अचानक? मग त्याने आपल्या गुरुजींना विचारलं की गुरुवर, हे कसं शक्य झालं? हा कसा काय बाहेर आला? म्हणे, अरे राजा, तो किती अशक्त झाला तरी त्याला जीवनभर जी सवय होती ही रणत उतारे वाजले की तो लढाईला सज्ज होत असे, ती त्याच्या मनामध्ये ती गोष्ट आजही आहे आणि ती गोष्ट असल्याकारणाने तो युद्धाला लगेच सज्ज झाला. तो नेहमीप्रमाणे युद्धाला सज्ज होऊन तयार होण्यासाठी त्या चिखलातून उमेदीने बाहेर आला आणि त्याचं जीवन वाचलं. याच गोष्टीचं तात्पर्य काय आहे की बघा, माणसाला जीवनात लहानपणापासून अनेक सवयी असतात आणि त्या सवयीचा तो इतका गुलाम बनून जातो आणि त्या सवयी त्याच्या अंगी इतक्या भिनून जातात की त्या सवयीशिवाय त्याला जीवनामध्ये आनंदच वाटत नाही. आणि म्हणून कालांतराने आपल्या सवयी बदलतातच आणि त्या बदलायलाही पाहिजे. तद्वतच जसं तो हत्ती युद्धासाठी सज्ज झाला तसंच आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये आत्मविश्वास, धैर्य आणि प्रामाणिकपणा ह्या 3 गोष्टीला जर कायम धरून राहिलो तर या गोष्टीच आपल्याला कोणत्याही चिखलातून बाहेर काढण्यास समर्थ आहेत आणि हीच गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे.